तलाटी मंडल अधिकारी संघ भंडारे ने अपनी लंबित मांगों को लेकर बार बार ज्ञापन दिया। भंडारा जिले के तलाटी मंडल अधिकारियों ने अपनी मांगें पूरी न होने के कारण 22 अप्रैल से अनिश्चितकालीन हड़ताल शुरू करी है। 3 दिन बीत जाने के बाद भी अभी तक कोई समाधान नहीं निकल पाया है। तलाटी मंडल अधिकारी संघ भंडारा ने चेतावनी दी है कि जब उनकी मांगें पूरी नहीं हो जाती हड़ताल जारी रहेगा। मी खरं सांगते, मी मंडळातील संघाचा अध्यक्ष जयंत सोनवणे। आम्ही विदर्भ पटवारी संघ व मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखा भंडारा यांच्या संयुक्त वतीने भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही 3 टप्प्यामध्ये रजा आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे। आणि या आंदोलनामध्ये आमच्या जिल्हा प्रशासनाच्या संबंधाने आणि आमच्या तलाठी मंडळ अधिकारी संघाच्या संबंधाने ज्या 8 प्रमुख मागण्या आहेत त्याच्या पूर्ततेसाठी आम्ही जिल्हा प्रशासनाच्या विरोधात या रजा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आणि हा आमचा 3रा टप्पा आहे। याच्यात आमच्या प्रमुख मागण्या आहेत ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे आणि CRच्या कॉप्या त्वरित देणे। दुसरी मागणी आहे तलाठी मंडळ अधिकारी यांचे रिक्त पदे त्वरित भरणे। तिसरी मागणी आहे तलाठी कार्यालयाचे भाडे जे 8-8, 10-10 वर्षापासून थकीत झालेले आहेत त्यांच्यामध्ये पाठपुरावा करून ते त्वरित आमच्या शेतकरी बांधवांना ज्यांच्याकडे किरायाने तलाठी कार्यालय आहेत त्यांच्या घरामध्ये त्यांना ते त्वरित ते भाडे देण्याची व्यवस्था करण्यात यावी जिल्हा प्रशासनाने। नंतर 4था मुद्दा आहे तलाठी मंडळ अधिकारी संघटनेला 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष झालेले आहेत, पण अजून त्यांना विविध मुदतीत कालबद्ध देण्यात आलेले नाही, तर त्वरित त्यांना कालबद्ध निकषाप्रमाणे कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी, हे एक आमची 4थी मागणी आहे। 5वा मागणी आमची 2021चे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होऊन आज जवळजवळ 3 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत, तरी आम्हाला आमच्या तलाठी बांधवांना मंडळ अधिकारी बांधवांनी रात्रंदिवस काम केलेलं आहे, पण त्यांचा आम्हाला अतिकालीन भत्ता भेटलेला नाही आहे। ते त्वरित शासनाकडे पाठपुरावा करून ते आम्हाला देण्यात यावा अशी आमची एक मागणी आहे। 6वी मागणी आहे आमचे नवीन जे तलाठी बांधव जे लागलेले आहेत, मंडळ अधिकारी जे बांधव झालेले आहेत त्यांचे कालबद्ध झालेले प्रिंटर आहेत, त्याच्यानंतर लॅपटॉप आहेत, स्कॅनर आहे, हे त्यांना त्वरित देण्यात यावे। कारण की शासनाचा 100 दिवसाचा जो कृती आराखडा आहे त्याच्यामध्ये वारसा फेरफार जिवंत सातबारा करणे हा एक शासनाचा धोरण आहे, पण याच्यामध्ये जेपर्यंत आम्हाला स्कॅनर मिळणार नाही, जेपर्यंत आम्हाला प्रिंटर मिळणार नाही, जेपर्यंत लॅपटॉप मिळणार नाही तेपर्यंत आम्ही लोकांच्या समस्या कशा काय सोडवणार आहोत। त्याच्यामुळे शासनाच्या वतीने जिल्हा प्रशासनाने ह्या मागण्या या ज्या आहेत लॅपटॉप प्रिंटर आणि स्कॅनर हे DPC मधून मंजूर करण्यात यावे, अन्यथा शासकीय योजनेमार्फत जे काही त्वरित देता येईल त्याचे नियोजन त्यांनी आपल्या जिल्हा प्रशासनाने करावे। नंतर आमची मागणी आहे 7वी, शासकीय कार्यालयाचे वीज बिल ज्याप्रमाणे तहसील कार्यालयाचे वीज बिल शासनाच्या योजनेमधून भरत असतात त्याचप्रमाणे आमचे जे तलाठी बांधव आहेत आणि जे किरायाच्या घरामध्ये राहतात त्यांचे तर ठीक आहे, पण जे शासकीय इमारतीमध्ये जे आज स्थलांतरित झालेले आहेत नवीन कार्यालय तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडे शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने यांचे वीज बिल भरण्यात यावे। ज्याप्रमाणे तालुका जिल्हा प्रशासनाचे वीज बिल भरतात त्याप्रमाणे आमच्या संवर्गाच्या जे तलाठी मंडळ अधिकारी निवासस्थान आहेत त्याच्यानंतर कार्यालय आहेत यांचे शासकीय निवासस्थानाची वीज बिल भरण्याची व्यवस्था त्यांनी त्या तहसीलच्या माध्यमातून करण्यात यावी। नंतर आमच्या 8वी मागणी आहे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची विनंती बदली करणे। जे आमचे तलाठी आणि मंडळ अधिकारी बांधव आहेत आजारग्रस्त आहेत, काहींना लांबवरून जाणे येणे जमत नाही, त्यांना निवास करता यावा, मुलांना शिक्षणासाठी योग्य संधी मिळावी अशा ठिकाणी त्यांनी बदलीसाठी मागणी केलेली असते। ते मागणीसुद्धा आमच्या 2 वर्ष 3 वर्ष झाले, परंतु आमच्या मागणीकडे पूर्णतः जिल्हा प्रशासनाने हे दुर्लक्ष केलेलं आहे। त्या सर्व मागण्या ह्या रास्त आहेत आणि या ज्या मागण्या आहेत त्याच्यातून ह्या सर्व मागण्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून त्वरित सोडवता येऊ शकतो, पण ते तसदी घेत नाही। यासंबंधी आज 3ऱ्या टप्प्यामधील हा 2रा दिवस आहे। याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने भंडारा तहसीलचे श्री सोनकुसरे नायब तहसीलदार या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी सांगितले का तुम्हाला RDC मॅडम हा बोलवत आहेत, पण आम्ही संयुक्त संघटनेने निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी, पण आमच्या तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या भावना ऐकून घेतलेल्या आहेत। त्यांनी सरळ सांगितले का जेपर्यंत तुम्हाला कार्यालयातून जोपर्यंत पत्र येत नाही किंवा प्रत्यक्ष बोलवणं होत नाही तेथपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलो। आता आम्ही बघूया का आमच्या आज जिल्हा प्रशासन आम्हाला कोणत्या प्रकारे सहकार्य करते किंवा आमच्या मागण्याकडे ज्या सहानुभूतीपूर्वक विचार करते याचा आज आम्हाला सायंकाळपर्यंत समजेल। जर जिल्हा प्रशासनाने आम्हाला यथाशीघ्र आमच्या मागण्याबाबत विचार केलेला आहे, सहानुभूती दाखवली, तर आम्ही जिल्हा प्रशासनाला आम्ही मान देऊन आमचा जो काही रजा आंदोलन आहे आम्ही तो संपुष्टातसुद्धा आणू शकतो। आम्हाला कोणत्याही कार्यालयाला ब्रिटिश पकडण्याचा हा काही संप नाही आहे आणि हा काही असा खूप मोठा काही आम्ही संप चालवत नाही आहोत। हा फक्त एक रजा आंदोलन आहे आणि या रजा आंदोलनामध्ये
आमच्या ज्या बांधवांचे तातडीचे जे प्रश्न आहेत ते जिल्हा प्रशासनाने सोडवावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी मी इथंच थांबतो.